नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, सांची स्तूप हे भारतामधलं ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामधले सांची स्तूप हे ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रघुनाथ धोंडो कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर जे थॉम्सन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? खालीलपैकी कोणता वायू हा निष्क्रिय वायू नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लिथियम या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही। प्रश्न क्रमांक 11 मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मोबाईल फोनचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन कफूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता। आपल्या ठिकाणी वाक्याचा काळ ओळखायचा आहे। आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोपनहेगन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 अंतराळामध्ये जाणारा पहिला मानव खालीलपैकी कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला मानव खालीलपैकी कोण होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युरी गागारिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18 पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सितार वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19 युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? युनेस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॉम्बॅक्ट टेस्ट राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी कॉम्बॅक्ट टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. 19 डिसेंबरला या ठिकाणी अतिशय महत्त्वाची कॉम्बॅक्ट टेस्ट असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. सर्वांनी एनरोल करायचं आहे. कॉम्बॅक्ट टेस्ट 19 डिसेंबर अतिशय महत्त्वपूर्ण असेल. तर या ठिकाणी काय असेल, प्रहार राज्यसेवा पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज सर्वांनी 11 डिसेंबरला असेल. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल. सर्वांनी 11 डिसेंबर सर्वांनी एनरोल करायचं आहे. तर या ठिकाणी काय आहे, विजयपथ संयुक्त कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी सर्वांसाठी टेस्ट असेल. सर्वांनी 12 डिसेंबरला जॉईन करायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील. गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे, निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बाबा आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो. प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी खालीलपैकी कोणत्या देशाकडून खेळतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अर्जेंटिना देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. सोडियम बायकार्बोनेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल कराल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात. विम्बल्डन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खेळवल्या जातात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते. इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये निर्माण होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भरतपूर राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणतं आहे. पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणतं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 H2O या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते. रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्लोरेस्ट्रॉल घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. नथुला ही खिंड भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर खालीलपैकी कोणत्या बलाची क्रिया ही होत असते. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर खालीलपैकी कोणत्या बलाची क्रिया ही होत असते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्वीय बल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भूगोलामधले लोहे वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे आहे. भूगोलामधले लोहे वारे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे असतील.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उष्ण व कोरडे वारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंकटेश माडगुळकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुक्रमणिका या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 17 RAM म्हणजेच रॅम म्हणजे खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? रॅमचं आपला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रँडम ॲक्सेस मेमरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नाथसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पैठण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 ज्वाला गुट्टा हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसते? पिकलेले टोमॅटो खालीलपैकी कोणत्या घटकामुळे लाल दिसते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लायकोपिन घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लखीना पॅटर्न खालीलपैकी कशा संबंधीचा पॅटर्न आहे? लखीना पॅटर्न खालीलपैकी कशा संबंधीचा पॅटर्न आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रशासकीय सुधारणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड खालीलपैकी किती वर्षांनी होत असते? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड खालीलपैकी किती वर्षांनी होत असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समुद्रगुप्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सुतोवाच करणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे. सुतोवाच करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक प्रारंभ करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फतेहपूर सिक्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 10 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 33 महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून प्रारंभ हा केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक साबरमती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1869 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वाराणसी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? 20 खांडेकर यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ययाती कादंबरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पेशीमध्ये टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था खालीलपैकी कोणती असते? पेशीमध्ये टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी लयकारिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 KYC आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. KYC आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नो युअर कस्टमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जलपाडा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? जलपाडा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मूलताई जिल्हा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मूलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोलकाता हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हुगळी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? एक झाड दोन पक्षी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विश्राम बेडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हॉकी या खेळाचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? हॉकी या खेळाचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लेझर किरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही? पुढीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिवताप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला शोध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट हुक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते? गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महामाया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होत नाही? पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 11 पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिवे घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भीमा नदीवरचे उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भीमा नदीवरचे उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंत सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खानापूर पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ब्राह्मणवेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ब्राह्मणवेल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 उन्हाळे उनवरे खेड आरवली ही महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 17 थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाचे खालीलपैकी कोणते मंदिर आहे? थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाचे खालीलपैकी कोणते गणपती मंदिर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महागणपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1998 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संत एकनाथ महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणतं आहे? संत एकनाथ महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पैठण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाळा रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 समृद्धी महामार्ग यांची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? समृद्धी महामार्ग यांची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 701 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 काजू या फळाचे महाराष्ट्रामधील संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? काजू या फळाचे महाराष्ट्रामधले संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5 जिल्ह्यांचा समावेश होतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 संगमनेर व नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? संगमनेर व नेवासे ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गोसीखुर्द हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोसीखुर्द हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कारंजा सोहळ हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कारंजा सोहळ हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सह्याद्री एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर ते मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पालघर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत? ऑगस्ट क्रांती मैदान व हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भिल्ल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मासुंदा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मिती कारखाना आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मिती कारखाना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओझर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद महसूल विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शिप्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 वेंबनाड हे भारतामधले खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 एन्नोर हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? एन्नोर हे भारतामधले प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पालकची समुद्रधाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.